रेडी स्टार्ट। सन्माननीय सभासद सहकारी बंधू भगिनींनो, परिच्छेद आपल्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असलेल्या आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या संस्थेच्या सन 1980-81 या सहकारी वर्षातील कामकाजाचा अहवाल व संस्थेची प्रगती माननीय व्यवस्थापक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। परिच्छेद सभासदांचे भागभांडवल व ठेवीत दरवर्षी वाढ होत असल्याने पतपेढीचे कर्ज वाटप व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊन अहवाल सालात जास्तीत जास्त सभासदांना जरुरीचे वेळी आर्थिक गरज भागविण्यात आलेली आहे। दिनांक 30/6/1980 रोजी अखेर संस्थेची सभासद संख्या 90 इतकी होती। अहवाल सालात सभासद संख्येत 30नी वाढ होऊन जून 1981 अखेर 120 इतकी झाली। त्याचबरोबर सभासद भागभांडवल ₹15,000 इतके झालेले आहे। भागभांडवलात होणाऱ्या स्पृहणीय वाढीमुळे आपली संस्था यशाची वाटचाल करीत आहे, हे कळविण्यास मला अत्यंत आनंद होत आहे। 1980-81 या अहवाल सालात कायम झालेले सेवक पतपेढीचे सभासद झालेले असून पतपेढीचे सर्व सभासदांकडून दरमहा भागभांडवल रूपाने ₹25 प्रमाणे वसुली होत असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होत आहे। परिच्छेद पतपेढीस अहवाल सालात व्याज रूपाने ₹10,000 ची वसुली झालेली आहे। सदरची रक्कम ही व्याज म्हणून वसूल केलेल्या सभासदांना त्यांनी भरलेल्या एकूण व्याजात 25% रक्कम व्याज डिस्काउंट म्हणून ₹3,000 इतकी तरतूद केलेली असून सदरची डिस्काउंट रक्कम भागभांडवलात जमा करून शेअर्स वाढविण्यासंबंधी माननीय संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे। अहवाल सालात पतपेढीचे 200 सभासद असून भागभांडवल ₹50,000 इतके आहे। भागभांडवलावर 10% प्रमाणे होणारी लाभांश रक्कम ₹5,000 ची नफा वाटणी पत्रकात तरतूद करण्यात आलेली असून सदरची सर्व रक्कम भागभांडवलाकडे वर्ग करण्यासंबंधी माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे। परिच्छेद पतपेढीस ठेवीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून जून 1981 अखेर ₹25,000 इतकी ठेव जमा आहे। ठेवीदारांकडून ठेवीच्या रूपाने रकमा मिळाल्यानेच संस्थेच्या सभासदांच्या गरजा भागविण्यात आलेल्या आहेत। वेळोवेळी सभासदांनी व ठेवीदारांनी आपल्या पतपेढीस ठेवी दिल्याने संस्थेस अधिक मदत झाली। परिच्छेद अहवालाच्या काळात संचालक मंडळाने व सभासदांनी त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव यांनी भरीव सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती वेगाने होत आहे। असेच सहकार्य संस्थेस लाभावे अशी आशा व्यक्त करून मी हा अहवाल संपवितो।